अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची आला गणपती तर गेलं तर दसरा आलाय दिवाळी तर तोंडावर आली अजून काय लय कामं पडलेत या ए सुनंदा सुनंदा आ ला काय एक कप काढवायला का चहा काढवाय जर तास लागत असेल काय अवघड आहे आली आली दमा कशाचं आली आली आणि गेली गेली ह्याच्यातच जिंदगी माझी गेली पार होय की जिंदगी गेली यांनी उकळाव का नाही चान का तसाच आणावा लगेच का हे असलं बोलण्याने तर ती फळकवली सुद्धा पिऊ वाटत नाही आता हा फळकवणे आहे मस्त चांगला केलाय घ्या गाव फिरून फिरून चांगला तिकडे भेटला असेल की चहा आता तिथं कुठं चहा भेटायचा चांगला मग काय हा तुला आज ही गाव उद्या ती गाव आला का ते जावाय आता पण लेकीकडे गेल तू 15 दिवस हो जावाय आलता म्हणून तुला सांगून गेलतो की आता तुला माहित नाही वय मला सांगून गेलता पण इथली रानातली कामं कोण करायचंय अग बाया रानातच चालू आहे आणि एवढं काय झालंय तुला सकाळ सकाळ लगेच ठणठण करायला ठणठण करायला म्हणजे ती सगळे पपया गळून गेले त्या आणि तुम्ही बसा फिरत काय पपया गळून गेले ते मग काय जाऊन बघा त्या वावरात काय झालंय ती आणि तू काय गेले नाही मग तिकडे रानात मी काय करू एकटी जाऊन तिथं माझ्याच्यानं जेवढं होतंय तेवढं केलं मी हे घरातलं बघायचं त्या गुरांचं बघायचं का ती रानातलं बघू आणि तुम्ही फिरा ही गाव किती गाव लका अग जावाय सुट्टीवर आलता म्हणून गेलतो मी आला असेल ना घेऊन संग एखादी बाटली मग आता म्हणून तर ना एवढं 15 दिवस घालवलं तिथं हे बरं बाया तुझ्या पाया पडतू पण किरकिर काय करू नको सकाळच्या पाऱ्यात जातो मी रानात हा जा बघा जा तिकडं काय झालंय ती जाऊन अरे तवर गार झालाय हिच्या भांडणात काय सकाळच्या पाऱ्यात लागा जातो जाता राहणार काही असल्या बायका नशिबाला म्हातारपणी सुद्धा लागा जगून द्या ना त्या नीट चप्पल तर कुठे खेटर कुठे जाऊ दे मुरुदी आयला लय दिवस झाला रानात गेलो नाही रानात तेवढं जाऊन येऊ द्या कायला का लोक बी का नाही का जावळ्या तरी तोडा करता त्या करा कधी आलाय अरे का आता 15 दिवस झाले की काय घरात काय अंडे घालत होता काय 15 दिवस का नीट बोलला का सकाळच्या पारीला का बरं ते जाऊ दे कुठं पुरीकडे गेलता काय पोरीकडेच गेल तू काय विशेष काय विशेष नाही असंच गेलतो आपल्या गाडी घ्यायला तिची तुला काय तुला 2 पोर आहे ती तुला काय त्यांचं कळायचंय दवा अरे ज्याला पोरगी आहे ना त्यालाच माया असती आणि त्या पोरीची माया तुला काय कळायचंय रे ते नको सांगू मला बाकीच्या गोष्टी नको करू हा कुठं निघालाय रानात चालू या रानात चाललोय ती पपईची बाग लावली या ती बागासाठी चालू या आता केवढ्या झाल्या त्या पपया केवढ्या नाही त्या ते लय दिवस झाला आता 15 दिवस झाले या गणपतीत गेलं 8-10 दिवस म्हणलं रानात तरी जाऊन यावं अरे ऐक की तू 15 दिवस झालं तिकडे जाऊन राहतोय कुठं पुरीकड त्या पपईला हाय का कोण बघायला सगळ्या गळून पडल्या आला का गळू की गाड्या तर माझ्या गाड्या तुझ्या तर राहते ना गाड्या अरे पण नुकसान कोणाचं तुझं आहे का माझं आहे हा हो मी ती सोडून दिली पपई तुझं काय म्हणणं आहे कायला हे तुला चांगलं सांगा गेलं का नाही तू असं बोलतो याचा मला राग येतो बरं का अन्या त्या तुझ्या ऊसाचं बघ आला का पार त्या खाली त्याला हुमणी आळी लागली की रे त्या ऊसाला पार पुकरून खाल्ला की अरे गावचा पाटील आहे का जरा नीट बोलत जा हा अरे तो गावचा पाटील आणि किती आटील आहे आणि काय तू नको सांगू त्या पाटलाचं कौतुक माझ्या पुढं तू असाच कर तू गोड बोलून बरोबर गोडा लावतो त्याच्यामुळं ना ते तुला ते गाव म्हणते का नाही गावात तात्या आजकाल तुझा लयच आवाज वाढायला लागलाय रे अरे मी घरचं खातोय काय तुझ्यासारखं खातोय गावाचं पैसे दावा कोण म्हणलं अल्ला आता कसं कोण म्हणलं बाकीचा विषय काढायचा नाही काय तसला विषय माझ्यापाशी काढायचा नाही सगळं गाव बोंबालतंय की पैसे खातोय म्हणून अरे गावाला सांगून दिलं ना काय केलंय मी ते तू काय लागला सांगाय मला अरे हे गणपतीचं जाऊ दे ह्याच्या आधी कर कोणाचं सांडासातलं खा कुठं रोडचं खा कोणाचं काही अरे पाटील आहे तुला रानात निघालाय ना नाही नाही तुला गावाचं पाटील कशासाठी केलंय लोकांचं भांडण तंड मिटवायसाठी का त्यांच्याकडून पैसे घेतोय पोलीस स्टेशनला मिटवायसाठी भांडण
तो कधी बघितलं पैसे घेतलेला? आला का सगळ्या गावा बोंबालते मी म्हणाय कशाला पाहिजे आणि बघायचं पाहिजे वय. तुझ्याकडे बघतो जरा, मला आता काम आहे थोडं. हा बघू नंतर काय बघू असेल की ते, हा? बघू. तुला पुढचं बोललाय तू आज. नको माझी नादी लागू. तुला वाटत असेल गावात आटील आणि अण्णा पाटील. अरे पण मला बी तात्या म्हणतात तात्या तू येच वादरा तुला बी दाखवतो कस काय ती. आबा कायसाठी बोलवलं? आला का रानात गेला ना अण्णा कुठे गेलाय? आयला अण्णाचं नाही माहिती बरं का. अण्णा गेले असतं ना गावात कुठे हिंडत बसते तर. मग अण्णा हिंडत बसला असतं तू काय करतोय? आयला राव अण्णांचं आता बघू. मी जातो रानात. अरे रानातला का कवा जायचा ते पाक हे रान केलं नाही काय नाही सळलं नाही त्याला पाणी नाही काय नाही. आयला मी संध्याला सांगितलं सकाळी त्यांनी नसन बघितलं. मी जातो रानात आता. रानात काय जातो नुसतं हे अण्णाला इकडे हिंडतोय तो इकडे हिंडतोय काय काय विकायचं का रान? नाही तसलं काय राव बाबा. रान ऐकतात काय? नाही मग विकायचं तर आपलं व्यवस्थित करायचं आपलं का आपलं म्हणून. मालक काय काय तू काय गडे? नाही मला काय आपण राहणार मला काय आपलं राहणं आपण सांभाळायला पाहिजे. काय लागा सगळं तुम्ही माझ्या जेव्हा सोडल्यागत करताय लागा. नाही जातो रानात मी आता. मी काय मालक आहे काय तुम्हाला काय? नाही आता तुमचं झालं आमच्याकडेच येणार की. मग घेणार आहे मग त्याच्यावर लक्ष द्यायला नको का? काम कोणाचं आहे? जातो की रानात जातो मी आता. मोटर चालू करतो. बघ ना तर मी त्यावर काहीतरी कार्यक्रम करून ठेवेल. नाही नका तसले नको. जाऊ का मी रानात जातो. ये जाऊन बया सण्या मुडद्या 4 महिने झालं पैसे घेऊन झालाय गायब. कुठं लग्नाला म्हणून पैसे नेले तर त्यांनी दिसाना झालाय अजून कुठं. एकतर तात्याला चोरून मी पैसे दिल्यात. त्यांना जर माहिती झालं तर कसं व्हायचं या. आज दितून उद्या दितूच लावलं या. दिसतोय का बरं मुडदा? हाय वाटतं बघतीस त्याच्याकडं. आता हे तात्याची बायको कशाला आली इकडे? अवघड सगळं. ए सण्या मुडद्या आत गेलाच वैर. तोंड दडावतोयच वय. तुला काय वाटलं मी बघितलं नाही का काय? कुठे आहे का आतमध्ये? ए सनिया बाहेर ये. तोंड काय दडावतोय याचा? बाहेर ये बाहेर. काय आजी? आजी दिसती वैर मुडद्या तुला? आजी आहे बाई मी. आजी नाही तुम्ही तर काय आता 16 वर्षाची पोरगी दिसता. काय म्हणता काय काकू? पैशाचं काय केलंस तर माझ्या ती सांग आधी मुडद्या. मला बघून लपून बसलास वैर जाऊन. तुम्हाला बघून लपून बसलोय. आणि मग काय केलंस भाड्या? तुम्हाला बघून लपायला तुम्ही काय लेडी डॉन आहे काय? हा सन्या जास्त उरकू नका. माझ्या पैशाचं काय केलंस ते सांग. 4 महिने झाले तुझ्या लग्नाला. हो काय झालं काकू? 4 महिने लग्नाला झालं. 2 महिने माझ्यापाशी बायको राहिली आणि 2 महिने ती माहेरलाच गेली निघून. काय सांगाव तुम्हाला अबदा माझी. तिला लिपस्टिक म्हणू नका, कानातलं म्हणू नका, काजळ म्हणू नका, कपाळा लावायची टिकली म्हणू नका, गळ्यात घालायचं 2-2 मंगळसूत्र म्हणू नका. अहो लय काय काय दिलं पण बायकोच माझ्यापाशी राहीना. मग आता त्याला आम्ही काय करावं? माझ्या पैशाचं बघ आधी. ती मला बाकीचं काय सांगू नको बघ. तुझी बायको राव जाव येऊ मला काय सुद्धा घेणं देणं नाही. सण्या पहिलं माझं पैशाचं बघ. पैशाचं बघितलं असतं पण काय विषय झालाय माहिती आहे का? बायको जाताना मोकळी पण नाही हो गेली. आता तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या घरात किती पैसे असतात. मग काय सगळंच घेऊन गेली का काय? सगळेच घेऊन गेली. लय तुझ्या आगिरदार माहिती आहे की. तेव्हा गेली घेऊन सगळंच तुझं पैसे. माझ्या पैशाचं बघ आधी. ती मला नको काय सांगूच. अहो दे तू काकू पैसे काय पळून चाललेत होय तवा? पळून चाललंय. 4 महिने झालं तो तोंड तरी दाखवलंस का मुडद्या? आता मी कशाला तुम्हाला तोंड दाखवायचंय काकू? आणि मग पैसे कोण द्यायचं? तो तोंड न दाखवता पैसे कोण द्यायचं माझं? तुमचं पैसे दे तुम्ही. फोन पे करू का तात्याच्या मोबाईलवर? तात्याकडे गेलाच का आता? एक तर मी तात्याला चोरून दिल्यात आणि तुझा तात्याकडे. बर तुम्हाला देतो. तुमचं आहे का स्कॅनर? स्कॅनर बिनर काय नाही. ती पैशाचं पाठदिशी बघ. आता माझ्या पैसे दे. मला कळतं वैर कॅनर आणि फिनर. अहो आता लगेच दिलं असतं पण विषय काय झालाय अण्णा गेल्या तर राहणार आणि तिकडे त्यांच्याकडे पैसे मागाय गेलो असतो. तुम्ही थांबता का इथं? नाही मी थांबत बिबत नाही. तू पैसे घेऊन पाठदिशी ये. मला पैसे आजचे आज पाहिजेत. अहो लगेच देतो. माझ्या घरापर्यंत असं कोणच नाही आलं. फक्त घराच्या बाहेर आल्यात. घरापर्यंत कोणच आलं नाही पैसे मागायला. पहिल्यांदा तुम्ही आलाय बरं का. म्हणून लपून बसलाच वय मला बघितलं की. लपून हे आपण लपून बसतोय तवा. ती कणस तिकडे आतमध्ये न्यायची होती. होय. पोतं भरलेलं ती कणसाचं. पैशाचं बघ पहिलं. पैसे. पैसे माझं टाक. ते अण्णा कुठं गेल्या तर ती बघ तिकडं. मला पैसे आजची आज पाहिजेत म्हणजे पाहिजे. तुला सांगते या. तुम्हाला माहित नाही काय?
ते मला काय सांगू नको. पैसे टाक माझं लवकर, पाठदिशी मी जाते आता. पैसे घेऊन ये लवकर. बरोबर जावा, हा, काही विषय नाही. लवकर या. पैसे पैशासाठी एवढी फना फना करते ही बाय. अरे तात्याच्या वरची बाय आहे ही. तात्याचीच बायको आहे म्हणले अशी करणारच की तरा तरा तरा. आजपर्यंत माझ्या बायकोनी सुद्धा मला एवढं बोलली नाही, तेवढी ही बाय बोलली. अख्खं गाव गोळा केलं. अरे काय बघताय तुम्ही? घरात काय ठेवे नाहीत काय? पिक्चर बघाय आल्यागतला का बघताय तुम्ही? जावा तिकडे, देतो पैसे तुमचे. काळजी करू नका, दिलं म्हणून समजा पैसे तुमचं. असली बाय असते बाय कुठं? हा साना दिसला का? नाही लागा, मला नाही दिसला तो. आईला बरोबर अण्णा म्हणते ते बरोबर आहे बरं का. सान्या कधी विश्वासच नाही ठेवायला पाहिजे. लोय काम चुकार आहे. अण्णाला बघायच लावतो ह्याच्याकडे. आईला गाडी लागली. सण्याला सकाळी रानात पाठवले, गेलाय का नाही काय माहिती. अजून कसं काय आला बी नाही घरी. रानात गेलाय का कुठं फिरतोय बोंबलत काय माहिती. काय अण्णा, कुठं कुठं नाही शोधलं तुम्हाला? हा कुठं गेलता? का रे? आव जरा पैसे लागतात. तरी मला वाटलंच होतं बरं का की पैशाशिवाय माझ्याकडे दुसरं तुझं कुठलंच काम नसणार आहे. काय दुसरे काम नसते तोय? हा बारा घरातली भांडी धुतोय, धुणी धुतोय. हा अरे तू माझ्याकडे आला की पैसे मागण्याशिवाय कामच नाही तुला दुसरं. अहो मग मी तुमची कामं करतोय म्हणलं तुम्हाला पैसे मागणार ना. अरे पण तुला सारखं पैसे दिले तर सारखंच काय पैसे मागत असतो रे तू? हा अहो अण्णा देत जावा, उच्चल बिच्चल काम करायला देत नाही वे. हा अहो मी जसा तुमचा कामगार आहे तसा तुमचा मी कट्टर निष्वंत कार्यकर्ता पण आहे. ही डोक्यात घ्या अण्णा. हाय डोक्यात माझ्या. किती पैसे पाहिजेत? 4000 रुपये पाहिजेत. का रे? अहो ते लग्नाच्या टायमिंगला घेतलेलं जरा तात्याच्या बायकोकडनं चोरून पैसे, तात्याला न सांगता. म्हणलं द्या 4000 रुपये, लग्न झाल्यावर देतो तुम्हाला. आणि ती बायराव घरी येऊन ताना 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 करते. असली बाय असते वय कुठं? नाही थोडा लाजत जा की. का? हा? अरे कोणाला पैसे मागाव काय तुला कळतं का? तुम्हाला मागितलं तर तुम्ही म्हणताय सारखंच पैसे नको मागू, सारखंच पैसे नको मागू. तुला काय अण्णा मग कुणाला पाटलाची- पैसे नाही, नाही. मागायचं मी? तू आहे ना अण्णा पाटलाची आबरू घालवली बरं का. अहो जाऊ द्या तुमच्या आबरू, त्या आबरूचं काही लय कौतुक आहे. बाया माणसाला पैसे मागतोय का तू? लाज वाटते का तुला? मग माणूस पैसे द्यायला मग बाईला पैसे मागितल्यावर काय होतंय? बरं, ठीक आहे ऐक. तुमच्याकडे काम करतो, तुम्ही पैसे दिलं पाहिजे. तुम्ही नाही दे, दिलं ऐक ना. बायकांना मागावं लागतंय. 2 मिनिटं ऐक माझं. रानात जा. हा आता 2-3 दिवस झालं पाऊस बंद झालाय. हा झालाय. हा ते उसावर पाणी द्यायचं पाणी देतो मोटर उसाला. चालू करून. हा आणि संध्याकाळी आलं हा की तुला पैसे देतो मी. चालतंय. 4000 रुपये द्या. हा देतो. तू जा रानात. त्यामुळे मोटर चालू करून ये. पाण्याला ऊस द्यायचाय काय? मोटर चालू करून पाणी लाव त्या उसावरती. जा. मग पुढचं तसं नको सांगा करू. की मग जा, जा, उसाला जा. पाणी देतो. हा जा. माणसाला ताण लागते, उसाला का नाही लागायची? अरे तुझ्या असल्या कारणामुळे ते ऊस जळून गेला सगळा. जळलं द्या की काय, माझ्या घरचा आहे वय. मग काय पैसे कुठून द्यायचं? पैसे कुठून द्यायचं तुला? तुमचा ऊस, आपला ऊस. जा निघ. नाही तर मी आहे ना निघ लवकर. जा तुझा 4000 रुपये द्या संध्याकाळी. अरे जा की देतो की जा. मारताय काय मग? यायला कामधंद्याच्या नावाने बोम नसतं पैसे मागतोय. लय टमा 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 करत होती. आता संध्याकाळी पैसे भेटले का नाही तिच्या तोंडावच मारू पैसे. नको बाबा, बाई लय आगाव आहे. तिच्या तोंडावर पैसे मारलं तर तिकडून माझ्या तोंडावर लाटणं मारायचे. नको बाबा, आपलं ही जतीत हातात पैसे देऊ. आयला नेंबर काय करतोय? अय नेंबर, नेंबर कर सान्या. काय विषय? काय नाही बघ निवांत. 4-5 दिवस झाले दिसला नाही काय नाही. वातावरण कसलंय का आजारी आहे, हातपाय दुखतात, डोकं दुखतंय, सर्दी थंडी ताप. आयला हाय बरं का वातावरण तसं आहे. हा कसं आहे माहितीये का नेंबर, आपल्या परिसराची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि आपल्या तब्येतीची पण. बरोबर आहे. त्याच्यामुळे असा आजार बिजार येतात. स्वच्छता केली पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे. अहो तुम्ही तर काय बघतच नाही. आरोग्य बघायला चालतो ना, त्या शिक्क्याला अहो, घरकुल दिलंय. मी जर गावचा सरपंच असतो तर रेंबर तुम्हाला चेष्टा नाही करत. ऐक. पहिल्यांदाच 10-12 बाया बांधल्या असत्या, अरे, मी काय- अख्ख्या रस्त्याची साफसफाई केली असती. ए बाळा मी काय सांगतो, हा. शिक्क्याला घरकुल दिलंय. हा ते घरकुल बघायला आलोय, कुठवर आले का आणि त्याला पुढचा चेक द्यायचा आहे.
घरकुल चांगलं दिलंय नाही. मला पण बसवा एकदा घरकुल. तू नीट वाक्य जरा माणसागत. नीट वाग म्हणजे आता घरकुल बसवायला पण नीट वागावं लागतंय काय? मग हा वस्तीत नीट राहिला तर तुला घरकुल भेटेल ना. गेल्या वेळेस गेलो म्हणलं मला घरकुल द्या तर तुमचं ती तसलं ती शिपाई मला म्हणलं मृत्यूचा दाखला दे. आता ह्याच्या बापाने मृत्यूचा दाखला आणलेला का? तुझ्या बापाचा मागितला असेल तुझा वय. माझ्या बापाचा मृत्यूचा दाखला वय मग? मला दाखवतो की बापाचा मृत्यूचा दाखला काय असतो ती. बरं. यंदा मला पण घरकुल भेटलं पाहिजे. बर 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 देऊ देऊ. काय नीट देऊ? वाग फक्त. देऊ की? संडास बाथरूमची स्कीम आणली 12,000 रुपयात ती बरी आमच्या घरी येते. ते तुला गरजेचं होतं. गरजेचं स्वच्छता आहे. लागती. महत्वाचं आहे ती म्हणजे आजार गरजेचं पडत नाही. माझ्यासारखा समजूतदार माणूस आहे त्याच्यामुळे समजून हा, घेतलं. बरं, बरं. एखादा टाळू हाणल तुमचा चपलीने घरकुल द्या माणसांना. देतो, तोंड देतो. बघून घरकुल चला. देऊ नका. जाऊ का? आणि तब्येतीची काळजी घ्या वातावरण तसं तू बी घे. आहे. हा, माझी काय तब्येत तुम्हाला तर माहितीच आहे. दिसते. स्टील बॉडी हा, जाऊ का? जावा तुम्ही. काय नेंबर करते हा. अरे आमचं पाटील बघा कसं आहे एक हाती सत्ता होती ना गावात तेव्हा पाटलांनी काय काय केलं. काय त्याच्या आईला काहीच नाही केलं पाटलांनी. पण कसं मला गुणगान गावा लागते. मी जर सरपंच झालो गावचा तर हा धिंगाणात करून टाकेल गावात. हा नादच करायचा नाही. अमेरिकासारखंच गाव बनवून टाकेल अख्खं. इकडच्या तिकडंच झाडाला फळच नाही तर झाडाला सगळं मोबाईलच लागतील. हा धिंगाणा निसता. सरपंच होऊ द्या फक्त गावचा भरणार आहे फॉर्म. अगोदर रानातलं बघतो आणि नंतर फॉर्म भरतो. होय अण्णा ते तात्या म्हणत होतं काकांचा फोन आलता बारामतीला येणार आहे म्हणून आज. कोणापाशी म्हणलं? तात्या नाही माहिती. तात्या हा आता त्याला म्हणावं घरातले काय मेलेत काय सगळे का घरात कोणाकडे मोबाईल नाही. अहो तेच मला काय कळलं नाही. माझ्याकडे मोबाईल आहे तुमच्याकडे आहे आबांकडे आहे. घरात फोन करायला पाहिजे होता ना. तेच काय कळलं नाही ना. काय भांडा झालं काय? आता काय माहिती आता काय झालंय आणि काय नाही. हा दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन करतोय. बरोबर आपल्याला बी करायला पाहिलं होतं ना. मग काय तर काय तर मग कार्यक्रम झालेला दिसतोय. बरं किती वाजता बोलवलंय? आहे आता एक 4-5 वाजताची गाडी वाटतं. होय का? हां बारामतीमध्ये बारामतीमध्ये. बघा तेवढं मग जातोय काय मग? जातो की मी. चालतं ये घेऊन त्याला मग. आलो घेऊन मी त्यांना. हो खायला का काहीतरी कार्यक्रम करून ठेवते ते मग पळापळी. बाबा काय झालंय आपल्याला तरी माहित आहे का? काही तर आपण काय बोलून उपयोगच आहे का तसं? हा? नाही पण आपल्याला फोन करायला पाहिजे अहो होता. ठीक आहे की त्याचा मॅटर त्याच्यापाशी. आपल्याला काय माहित काय झालंय इथं आल्यावर कळेल ना आपल्याला काय झालंय ते. बरोबर आहे का? हा, बरोबर आहे. नाही त्या गोष्टीचं नाही टेन्शन घ्यायचं. नाही टेन्शन नाही घ्यायचं पण आपल्याला कळलं म्हणजे आपल्याला कसं बरं वाटतं ना. काय नाही आल्यावर कळेल सगळं. तुझी का ती गाडी भरती का नाही रे? अरे भाऊ भरली गेला गाडी. भरली तर मला जायचंय बरं का मुंबईला सध्या काही. अरे भाऊला का मुंबईला गाडी येते आता तू म्हणायचं कधी. लका नाही का तुला 8-15 दिवस झालेला का सांगतोय मी मला मुंबईला जायचंय. तू गाडी यायच्या टायमिंगला सांगतो का मला? बरं भाऊ जाऊ दे उद्या भरणार आहे गाडी. काय उरकून बस तुला जायचंय ना तर जाऊ. मला आता गंडावलं तर तुझी गाडीची हवा बिवा सोडीन बरं का मी. अरे माझ्या भाऊ, नादी गाडी लागल्यावर. भरून टाक काय अडचण नाही फक्त तू नको विसरू. नाही फोडत नाही पण ती मला ध्यानानं फोन कर. माझं लय महत्वाचं मुंबईला मीटिंगचं काम आहे काय. बरं बरं हा. चालतंय जाऊ की भाऊ जाऊ नक्की मला जाऊ. सांगते जायचंय मला. उद्या 9 वाजता जायचंय नक्की इच्छिन ना. नक्की नाही परत म्हणजे मला आल्यावर. गाडी गेली तर मी सोडणार नाही तुला आता सांगतोय. नाही उद्या नक्की 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 जाऊ भाऊ. चालतंय मग. आईला काकाला नाही जायचं आता कोणाला तरी. अय परश्या अरे इकडे. मला कोण हाक मारते रे? ती रावली हाक मारते. दीपक 90ची सोय होते का बघ तू. आलोच. बरोबर. ए काय रे रावल्या पाटील काय? राहू कोणाला. अहो पाटील राहुल पाटील बोला की. बरं चल की आपल्याला जायचंय. कुठं जायचंय आपल्याला? बारामतीला जायचंय तर. बारामतीला काय काम आहे तुझं? ते काय करायला नाही जायचंय. गावात काय उतुडा गेलाय काकाला नाही बारामतीला निघालाय. अरे लागा ते काका नाही. मग त्या वर खालच्या आईचं काका नाही इकडचं काका नाही तर. अरे इकडचं आणि तिकडचं काका नाही का माझं काका अण्णा पाटलाचा भाऊ. मग असं केव्हा सांगायचं अण्णा पाटलाच्या भावाला नाही चाललोय अंकलला म्हणून. मग येतोय करायला सांग. 90 सांगावं लागेल आपल्याला. आला का नाही ती आल्यावर सांगतो येतोय का. आल्यावर तसलं उदारी नाही लगेच आधी जाताना. जा आपलं गावात बरं मग तुम्ही मी जाऊ आपलं तुमच्या मार्गाने आम्ही जातो आमच्या मार्गाने. तुला काय बोलवायला तू रे मी इकडे मला बोलवाय म्हणून. असून दे पाटलाचा भाऊ येतोय का अंकल ह्यांचा आता कार्यक्रमच लावतो. पहिली त्या म्हाताऱ्याची तात्याची गाडी घेतो. मला पण लय दिवस झाले गावात नव्हतो आताशी.
खायला काय म्हातारी तर माझी काळजी आहे का नाही कोणाच ठाऊ. हे लय वाईट म्हातारा पण रे देवा, नको नको उघड आहे. अरे तात्या करला का काय हुडकताय इकडे तिकडे? अरे काय आता म्हातारपणे काय गावायचंय रे. मग इकडे तिकडे काय बघत होता? काय त्या माझ्याच म्हातारीला बघतोय इकडे तिकडे काय बघतोय दावा मी. लका म्हातारी कधी आली? आणि म्हातारी कुठे गेली या? अरे मी गेल तू तुझी बरं. उतारलीच नाही वाटतं लगा अजून. मीच नव्हतो राव इतक्या दिवस इथं. हा ते त्याच्यामुळे तसं होतंय लगा तुझं. बर हा. स्वयंपाक बिपाक केला का म्हातारीनं? लगा मलाच नाही लागा अजून. मी सकाळी शिळे तुकडे अरे तुमच्या दारात यावं का नाही का? ए बाबा सकाळी लगा चहा कसा तरी लगा ते भांडून. ही जाऊ द्या. तुम्हाला महत्वाचा एक विषय सांगायचा आहे. बोल की. अण्णा पाटील आहे का नाही, हा त्याचा भाऊ ती कुठं असतो ना, बर बर बर. ती येणार आहे. ती राहुल्या नाही गेले आता त्याला. काय सांगतोय? मग काय काय सांगतोय? मग खरं तेच सांगतोय ना. खरंच? तुम्हाला माहिती आहे ना मी खोटं बोलतो कधी. ए लगा आला का नाही हम्म. लगा फक्त माझी गाडी घेऊ दी. माझी गाडी घेतली का नाही नाही त्या अन्या पाटलाची लयच मस्ती आली या. बरं झालं आलाय ती. नाही ती भाऊ लगा लय भारी आहे, सोन्यासारखा आहे लगा. एक नंबर मला माणूस. लय मस्ती आहे अन्याला. ह्याची नाही बराबर मस्तीच उतरावतो मी. काय त्या अन्या पाटलाचा भाऊ एक नंबर आहे. आला तरी 10-5 रुपये देऊन जातं मला 90ला. होय मग ते त्यांची बरोबर तुमच्या पद्धतीनं मी बघा. लावतो. मी बराबर त्यांची भांडण लावतो. तू नको टेन्शन घेऊ. आता मी हा. चाललोय. माझा झालाय टायमिंग तात्या. आणि लय पिऊ नको आता. नाही नाही देता का 30 रुपये? नाही नाही आता नाही. की अण्णाचा भाऊ आला का नाही त्याच्याकडून घेऊ आणि दोघं बी जाऊ संध्याकाळी. तुम्ही राव असलं नालायकपणा द्या ए, सोडून लगा. जावं मागेल तेव्हा कस काय पैसे नसते अरे लगा तुमच्याकडे. माझ्याकडे पैसे कुठे मी गेलतो लेकीकडे ते म्हातारीने काढून घेतले ते बाबा. मग आणा की म्हातारी कंडे. म्हातारी आता खाण्याला बेलण्याने मला बिन तुला बी जा आपलं जा लवकर यायच्यात पडदिशी येईल कुठेतरी गेली बाबा. अरे सभा येणार होतं त्याला फोन लावून बघ की. येईल की. कुठं जातो? येणारच आहे तो आज. केव्हा येणार आहे? येईल की. काय त्याला फोन लावायचा आहे? सारखा ते हे करून बोलवून घ्यायचा म्हणजे आपले काम होते. ठीक आहे. आला आलं. बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्ते. बस. कोणाच्या फोनवर फोन केला तर? आयला ती बारापाशी नाही का ती तात्या ह्यांचं मित्र लहानपणीचं. होय. हा त्यांच्यापाशी. मला वाटलं ह्या तात्याच्याच फोनवर फोन केलाय आपल्या. हे तात्याचं आणि ह्यांचं जुळतं. तुमचं जुळा नाही त्यांचं कधी नाही ना, जुळायचं? मला पण तसंच वाटलं कारण तात्याचं ना आपलं जुळत नाही. हा. मग त्याच्यावर ह्याच्यावर कसा फोन येईल? ती तर माझ्या बी लक्षात आलं नंतर बरं काय विशेष? अण्णा घरीच फोन करायचा होता पण काय झालं फोन करता करता अचानक बॅटरी डाऊन झाली. बर. त्याच्यामुळं ती गावातला तात्या नाही वय जोडीदार. हा. त्याच्या फोनवर फोन केला. त्याला म्हणलं तेवढा अण्णाला आमच्या जाऊन सांग. त्यांनी निरोप दिला असेल तुमच्यापाशी. नाही त्याने दिला निरोप तू येणार आहे म्हणून. हा काय प्रॉब्लेम झालाय का? अडचण होती अण्णा वायस. अशी काय तुला अडचण आली? काय झालंय अण्णा आपण पुण्यात जी हार्डवेअरचं दुकान टाकलं बर त्या दुकानात थोडं लॉस गेलोय. बर. त्याच्यामुळं एक 20 लाखाची गरज आहे मला. पण मला काय म्हणायचं सांभा, दुकान टाकलेलं जास्त दिवस झालं नाहीत. बरोबर आहे. तुला दुकान टाकायला भांडवल दिलं, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पण भांडवल दिलं आणि पुण्यात फ्लॅट बी घेऊन दिला. मग दुकानाचा काय नफा बिफा झालाच का नाही? अरे अण्णा उधारीवारी दुकान बसलंय बाबा. काय तुला सांगून उपयोग आहे? हा असं कुठं असतं का? एवढी उधारी जात असती? हा काय बाबा ती शहर आलं ती काय खेड्यातलं पण हाय हाय वैतवा. रोज उठायचं की दारात जाऊन पैसे मागायचं. तिथं नवी नवी माणसं सगळी. तुम्हाला काय म्हणायचं आबा? अण्णा तुझी तोच बघायचं माझ्याकडे कशाला आणतो? अहो अण्णा त्याला चहा पाणी तरी पिऊ द्या. आला डायरेक्ट चालू झाला. बरं का सांभा, दुकान कसं चालत होतं काय चालत होतं मला चांगलं माहीत आहे. तुझ्या ह्या बोलण्यावर माझा अजिबात विश्वास नाही. अण्णा तुला काय माहित बाबा दुकानदारी मी केली तो नाही. आम्हाला थोडी तरी अक्कल आहे का नाही? हा यो त्या अकलीचं मला काय शिकवून नये. मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. बरं का सांभा, सध्या तर माझे पैसे द्यायचे ऐपत नाही. अण्णा आल्याला पैसे दे. मला लय पैसे महत्वाचं इथं. असलं तर देऊ तर कुठलं देऊ? असाल पैसे तर पाहिजेत ना माझ्यापाशी. लका अण्णा असायला ऊस गेलाय मका गेली पैसे सगळं तुझ्या पैसे आहेत. इतक्या दिवस तुला विचारलं बी नाही काय म्या.
अरे मकाला काय ती मका जळून गेली आणि ऊसाचं अजून कुठं बिल आलंय तवा हा हे बघा अण्णा मी काय पैसे घेतल्याशिवाय गप बसणार नाही. बरं का सांभा ही असली दादागिरीची भाषा करून पैसे मिळत नसतात. आणि तुझं अशी दादागिरीची भाषा करून जर पैसे घेत असतील ना तुला 1 रुपया देणार नाही मी. अण्णा पैसे दे मला तू व्यवस्थित. पैसेच नाही तर कुठले देऊ. नाही तर पैसे कसं घ्यायचं ते मला चांगलं माहित आहे. चालतंय घे तुला कसं घ्यायचं तसं घे. अण्णा निमाईस कधी मी आहे त्याच्या वाटणीचा. आहे की बरोबर आहे की मी कुठं नाही म्हणतोय तुला. इतके दिवस मी तुला काहीच मागितलं नाही ना. का तुला लहानाचा मोठा केला मी शिक्षण दिलं तुला सगळं. तुला पुण्यामध्ये फ्लॅट घेऊन दिला दुकान टाकून दिलं भांडवल दिलं अजून काय करायला पाहिजे होतं. ती माझ्याच उत्पन्नातनं सगळं केलं तू. त्यातलं तू आम्हाला काय दिलं. हा हा मग आता दुकानदारी बसल्यावर मी काय करणार त्याला. पैसे नाहीत गड्या सांभा. अण्णा पैसे व्यवस्थित दे. हो तुला ज्या पद्धतीने पैसे काढायच्यात ना त्या पद्धतीने पैसे काढ. माझ्याकडे काय पैसे नाहीत तुला द्यायला. अण्णा अजून बी विचार कर. हा विचार करूनच सांगतोय मी. ठीक आहे हा बघतो मी बी कसं पैसे घ्यायचं ते. चालतंय बघ. ह्या अण्णानी लय डोकं खाल्लंय काय करावं ती काय कळना. कसं पैसे मिळतात काय सांबा कोणता त्या काय एवढा तरा करत चाललाय कधी आलायस. बाबा आलोय सकाळी तुला काय सांगून उपयोग आहे. इथं डोक्याची मंडई केली नुसती अण्णानी माझ्या. आला काय झालं एवढं. अरे काय ते पुण्यातलं दुकान आहे ना तात्या ते उधारीमुळं बसलं रे. आता परत त्याला भांडवायला लागतंय का नाही. आपण मी काय म्हणतोय लगा सभा तुला का त्या अन्नाचा एक शब्द मोडत नव्हता. अरे नव्हतो की मोडत तात्या पण येळ काढायला मदत मला अण्णांनीच केली पाहिजे ना. केली पाहिजे पण काय बी म्हण सांबा त्या अण्णा का नाही पहिल्यासारखा राहिलाच नाही. तात्या तू काळजी करू नको आता बघ तुझं अण्णाचं कसं आहे ते. म्हणजे काय करणार काय. अरे माझी वाटणी आहे नेहमी त्यातन. हो वाटणी आहे की आता बापाला 2 पोर आहे ते म्हणल्यावर 2 हिस्सा होणारच की. अरे मी 20च लाख मागतोय फक्त. हा मग काय म्हणतोय मग नाही पैसेच नाही तर म्हणतोय लाव माझ्यावर. एवढा पैसा आला का ऊस गेला मका गेली. हो ऊस आता ते बाजारच आहे की माझ्या ऊस गेला मका खुशाल म्हणतो जळूनच गेली. नाही का अरे ही लय चाबरा आहे बापल्या का नाही ही असं तुला असं डाबऱ्यातच घातलंय बघ आजपर्यंत. डाबऱ्यात नव तात्या आता तू बघ तर कसं पैसे वसूल करतो मी बी. अरे मला बी हा पाटीलच म्हणते ती. नाही तू पैसेच वसूल कर त्याशिवाय का नाही त्याचा माझाच मोडायचा नाही. नाही काय झालंय माहिती का गावात आटीला अण्णा पाटील त्याला काय झालंय लय माझा आलाय. किती आटील आहे तीच बघतो की. मला असं वाटतं तूच राहता इथं जाऊच नको हिस्सा घेतल्याशिवाय. नाही इसाच घेणार आहे मी. काय बी होती आता तर पैसे बी घेत नाही आता इसाच घेतो तात्या. हे हिस्सा घेतल्यावर तर बघा का किती जमीन विकली तर पैसे होत्या. अरे येडायस का काय आतापर्यंत उत्पन्न थोडं झालंय वय. मग त्या दुकानाचं झालंय काय. अरे सगळी उधारी गेली रे माझ्याकडनं. त्याच्या आईला सगळीकडे म्हणजे धंदा बसलाय म्हणे की. मग सगळाच बसलाय बाबा सामानच नाही दुकानात काही आता तर तोंडावर दिवाळी आली म्हणून तर आलतो ना पैशाला. आता म्हणलं ऊस गेलाय म्हणल्यावर दिला ना पैसे तरी बी नाही म्हणतोय. नाहीच म्हणतोय लगा कसा आता ह्याला कुठला घोडा लावा मला तीच काय कळ नाही लागा. कशाला बाबा आता करतो मी डोक्यानेच बराबर. कर मी आहे तुझ्यासोबत. अरे तू बी नको कमी पडलं तर मी आहे तुझ्या संकट. पण का नाही तुझ्यासारख्याला कळतंय पण आमच्या अण्णाला कळना. अरे ती तसंच असतं रे बाबा. कसा माहिती ती नाही ती मन आहे बघ सका भाऊ पका वैरी तसं झालंय तुझं बघ. आता आला का पक्का वैरेवानीच वागायला लागलाय माझ्या. तसंच झालंय तर नाही तू का नाही लढ बेंदास दड आणि हिस्साच घे. त्याला अजिबात सुट्टी देऊ नको मी आहे तुझ्या पाठीशी. अरे हिस्सा काय त्याच्या बापाला द्यावा लागल. घे चल ते डनच फायनलच करून टाकू काय असं. फायनल म्हणजे घेतल्याशिवाय जातच नाही तर. चल जा आता वेळ घालून. हे सांबाचं काय दिला का मिटवून टाक एकदाच. काय मिटवायचंय. अरे ती हिस्सा मागतोय या. तात्या तुला माहित नाही का त्याला दुकान टाकून दिलं होतं. त्याला पुण्यात फ्लॅट घेऊन दिला होता. एक्स्ट्रा भांडवल दिलं होतं. ती सगळं पोतीपर्यंत मी ऐकलंय. आता मागाशी सांबाने सांगितलंय मला. अरे पण ऐक तू मी काय म्हणतोय सरपंचाला बोलावलंय मी. काय सरपंच येतच असत्याला. बर ती काय आहे का नाही तोडगा आजच काढायचा. तुमचं मिटवून टाका एकदाच. चालतंय म्हणजे तात्या मी जमीन घेतल्याशिवाय गप्पच बसणार नाही. काय मिटवायचं. चालतंय गे येऊ द्या सरपंचाला बघू काय असेल ते. बघा का आलेच. नमस्ते अण्णा पाटील. नमस्ते नमस्ते सरपंच. संभाषेट आला कधी आला पुण्याहून. सकाळीच आलो सरपंच. होय कसं काय व्यवस्थित चाललंय ना. नाही थोडी अडचण आली हो. ते उधारीमुळे दुकान बसलं ते आलतो अण्णाकडे पैसे मागाय. अण्णा तुमच्या मागे सारखं आहे काय ना काय. आता काय सांगायचंय भांडवल दिलं सगळं दिलं
हा ते सगळं डब्यात घालावलं आणि परत पैसे मागायला. अल्या का अण्णा तू तमाशे- उपकार केल्यावर आणि असलं बोलत जाऊ नको र. दिलं म्हणजे माझ्याच हिश्श्याचं मला देतोय तू. सांबा शेठ सगळं बरोबर आहे, पण कसं असतं काही गोष्टी आता आम्ही शेवटी किती बी केलं तरी बाहेरचं पडतो, पण तुम्ही बंधूला तरी थोडंसं हे गेलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पाटलांचा तुम्हाला सपोर्ट आहे. अहो सरपंच तुमचं म्हणणं बरोबर आहे. आजपर्यंत मी कधी त्यांच्या पुढे गेलो बी नाही, पण आता अडचण आल्यावर काय करणार आहे माणूस. नाही नाही बरोबर आहे, पण काहीतरी तोडगा काढायचा पाटील. सावकार काय म्हणताय? ऐका ना सरपंच, हां हां त्याला मी आजपर्यंत कधी कमी पडू दिलं नाही ना. नाही बरोबर आहे की, आम्हाला माहितीच आहे की सगळं. नाही नाही, पण एवढ्या कमी दिवसात जर त्याने एवढं भांडवल घालवलं असेल, काय केलं एवढ्या पैशाचं? हा विषय आहे ना. अण्णा त्या पैशाचं काय केलं तुला मी किती वेळा सांगितलंय, उधारीमुळे दुकान बसलंय बाबा. नाही 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 सांबा मला पाटील- शक्यच वाटत नाही. अण्णा पाटील मला 2-4 वेळा अगोदर आमचा विषय झाला होता आणि मी तुमची चौकशी बी केली होती. आता तुमच्या घरात मी बोलणं शेवटी एक सरपंच आणि तुमचा मित्र या नात्याने बोलतो. बरं मला अशा बऱ्याचशा गोष्टी कळाल्यात की अण्णा पाटलाच्या काना मी तर अगोदर काय घातल्या नाहीत, पण आता तुमचं ह्या टोकाला आला विषय म्हणजे मला बोलणं भाग आहे. तुम्ही त्या ऑनलाईनच्या नादी लागलेला आहे बघा. मला माझं सोर्स तुम्हाला माहिती आहे, मग तुमच्या शेजारी बी माझे मित्र आहेत का नाही? अहो आहेत, पण कसलं ऑनलाईन सरपंच तसलं काय आपल्याला माहित नाही. नाही नाही तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय पाटील. हे विषय काय झाला माहिती आहे का तुम्हाला? हे ऑनलाईनच्या नादी लागून ते बऱ्याचशा गोष्टी आता आमचे शेजारी मित्र असल्यामुळे चर्चा होती, पण मी कसं म्हणलं तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्या मागं दुसरा व्याप असतो आणि थोड्या मोठ्या गोष्टी असतात म्हणून मी बोललो नाही तुम्हाला आजपर्यंत. नाही ऑनलाईन म्हणजे काय जुगार का काय? ऑनलाईन जुगारचाच विषय तर मग काय बोलतोय तुम्हाला मी. मग आता बरं तात्या सावकार ह्याच्यावर तुम्हीच न्याय करा. तुम्हाला लय पुळ काय नाही आता. हो की बरोबर आहे. अरे हो कसं आहे, आता लय माणसं चुकले ती या ऑनलाईन जुगारात करा. लय माणसं बरबाद झाली ती. बर चांगल्याचं संसार देश थोडे लागले ते फार. बर हा हो, ते दारोडेपेक्षा वाईट अवस्था आहे. पण मी म्हणतोय सांबा हे काय म्हणते ते खरं आहे का बाबा? होय तात्या खरंय. अरे हे मग बघा चूक झाली असेल अण्णा, पण तू आज किती केलं तर तुझा भाव आहे. होय की मान्य करतो की मी, पण त्याने बी त्याची चूक कबूल ऐकून घे. प्रत्येक ह्याच्या वेळेस तर ह्याच्या डोक्यावर जर असंच मी पांघरून टाकत बसलो तर हाही सगळं विकायला लागल. मग काय करायचं? नाही बरोबर आहे की. अण्णा चुकलं एवढ्या वेळेस, परत माझ्याकडनं नाही अशी चूक होणार नाही समाजात चुकीचं आहे बरं का हे. नाही. हे इथून असं पुढं नाही. सरपंच आनंदला शब्द बोलण्याचा मी त्रास सुद्धा होऊन देणार नाही. इथून पुढं मी व्यवस्थित वागेन. फक्त एवढ्या बार माफ करा. दोघच भाऊ आहे आम्ही, तिसरा भाव नाही आम्हाला. हाय की बरोबर आहे. जेवढं माझं आहे तेवढं त्याचं बी आहे. अरे हो का अण्णा, भाव हिस्सा काय चुकला नाही. पण मी काय म्हणतोय, आता ह्या 5 आणि 10 लाख रुपयासाठी जर तुम्ही भांडणं करत बसला आणि जर वाटण्या झाल्या गावात, तो कोणाचं होणार आहे? तुमचंच होणार आहे ना. अहो तुमचं बरोबर आहे की, पण कळलं बी पाहिजे ना आपल्याला. पैसे आपण कुठं घालवायचं, काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे का नाही? हा हो की होते त्या चुका. का असतं वय असतं एक. आता तात्या हो का, चुकीव पांघरून टाकायचं नाही, मला एवढं कळत. आता हो की त्याने माफी मागितली की. आता तुम्ही तरी सांगा अण्णांना एवढ्या बार. अण्णा आता कसा आहे विषय, अण्णा तुम्ही आता गावात सगळ्यांचं मिटवताय, तुम्हाला माहिती आहे कसं आहे काय ते. ही नाद वाईटच आहे, पण तुम्ही कुठेतरी थोडासा विचार करा. शेवटी किती बी केलं ऐका ना तरी हो का करा. सरपंच, मी काय म्हणलं, आम्ही दोघच भाऊ आहे. बरोबर आहे की, बरोबर आहे. जेवढा माझा अधिकार आहे ना तेवढा त्याचा बी अधिकार आहे. बरोबर आहे की. मी त्याला कुठं नाही म्हणलंय, तुम्हाला पण तरी त्याने पण नीट वागलं पाहिजे ना. आहे ते आता तो कबूल झाला की माझी चूक झाली म्हणून, बरोबर आहे, तिथंच विषय संपला. अहो मी त्याला कधीच माफ केलाय. बघा मोठ्या मावाने एवढ्या मोठ्या मनाने माफ केला, आता तुम्ही पण असं काय चुका परत करू नका. नाही लय नाही अवघड होतंय विषय परत. सरपंच इथून पुढं चूकच होणार नाही माझी तात्या. नाही सांबा, मी एक तुला सांगतोय, वडीलधार एक नात्याने सांगतोय, एक ती ऑनलाईन तसलं काय जुगार बिगार असेल ना त्याला सगळं ते काढी लाव बाबा, आणि सोन्याचा संसार आपलं नीट सुखाने राहावा. बरोबर आहे का नाही? हा 100% बरोबर आहे. काय सरपंच बरोबर आहे का नाही? 100% बरोबर आहे. तर तुम्ही अजिबात ती काय असतील का नाही पैसे, त्याचं काय कर्ज बाजारी झाला असेल तेव्हा पैसे द्या, मिटवून टाका तुमच्या घरातल्या घरात. गावात उगा तमाशा काय करणार नका. उगा पाटलांच्या घराचा तमाशा गावाने बघणं योग्य वाटत नाही. ऐका ना, त्याने जर मला येऊन जर मला सांगितलं असतं का नाही की अण्णा माझ्याकडून अशी अशी चूक झाली आणि इथून पुढं माझी चूक होणार नाही, आम्ही कधीच त्याच वेळेस माफ केला असता. पण तुम्ही न सांगता न काय करता जर मला पैसे मागत असाल तर ते मला काय वाटणार आहे? नाही, काय? तुम्ही तसं हा नाही केलं पाहिजे. माझा भाऊ धाकटा भाऊ कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललाय, बरोबर आहे. बरं, त्यासाठी ह्या गोष्टी करायला लागल्या, दुसरं काही नाही. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून एक सीख आहे, लक्षात घ्या. नाही बरोबर आहे सरपंच, एवढ्या वेळेस चूक झाली माझी. अण्णांना मी माफी मागितली या, तुमची माफी मागतो, तात्यांची मागतो. इथून पुढं आयुष्यात माझ्याकडनं अशी चूक होणार नाही. चालतंय अण्णा पाटील. काय नाही, त्याला द्यायचं ते भांडवल मी देतो.
काही काळजी नाही 2 मिनिटात विषय राव. अण्णा पाटलासारखा माणूस तुम्ही बघितला नाही, लय मोठ्या मनाचा माणूस. चालतंय असू द्या, मिटलंय ना आता. हो पैसे- सरपंच आभार आहे. उलट मी तर काय म्हणतोय माहिती आहे का, त्याने इथं गावातच काहीतरी करावं, चांगला व्यवसाय. तसं म्हणतोय तर मग आण नाही तर गावात त्याला ठेव तुझ्यापाशी. असू दे, आता करतोय ना ते तिकडं पुण्यात, 4 दिवस येईल गावाकडं. जेव्हा त्याला राहतोय वाटेल तिकडे, हा. तेव्हा येईल, त्याची ती करेल, बरेच जमीन करेल, नंतर इथं काहीतरी धंदा करेल, ते पुढचा विषय पुढं. पण आता त्याच्या नरड्याला जे फास लागलाय ते पहिला सोडव. 2 दिवस थांब, पैशाचे ॲडजस्ट करू आपण आणि तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह काहीतरी करू. मार्ग हा? निघेल. चालतंय अण्णा, थांबतो तुम्ही म्हणसाल तसं. चला निघायचं चला, मग. चालतंय, चला. चला